राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने केंद्राला पाठवलेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र ह्या अहवालासंदर्भामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 21 दिवस पूर्वीच हा प्रश्न तारांकित केला होता. आता आपल्याबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, नेमका प्रश्न काय होता आणि राज्य सरकारनं तो केंद्राकडे पाठवलेला नाही? आपण बघितलं असेल की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळं आणि पुरामुळं शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि त्याच नुकसानीच्या अनुषंगानं सरकारनं भरीव मदत करावी अशी स्वरूपाची मागणी आपली राज्य सरकारकडे होती. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारकडं मी खरं तर अधिवेशन आता 1 तारखेपासून चालू झालंय. 1 तारखेपासून जर अधिवेशन चालू होत असेल तर त्याच्यापूर्वी 21 दिवस त्या लोकसभेच्या खासदारानं प्रश्न देणं लोकसभेच्या सचिवालयाला आवश्यक असतं. तर तुम्ही 21 दिवस आधी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यात मी आपल्या महाराष्ट्रातल्या जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या किती क्षेत्राचं नुकसान झालंय, काय झालंय आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडनं ह्या नुकसानीच्या बाबतीतला अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय का आणि केंद्र सरकारनं त्या अहवालाच्या अनुषंगानं मदत केली का, अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता. आणि काल 5व्या नंबरलाच हा प्रश्न चर्चेसाठी लोकसभेच्या सभागृहात आला आणि लोकसभेच्या सभागृहात आल्याच्या नंतर ह्या प्रश्नाचं लेखी उत्तर त्या ठिकाणी सन्माननीय गृहमंत्री केंद्र सरकार यांच्या मार्फत दिलं जातं. त्या उत्तरात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है. IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है. IMCT की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार NDRF से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है. याचा अर्थ काय आहे की राज्य सरकारचा प्रस्ताव आल्याशिवाय केंद्र सरकार त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्टपणे आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं कुठला प्रस्ताव दिलेला नाही. आता मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की मीही राजकीय क्षेत्रात काम करतो. माझ्याही लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास 10 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. पण त्याच्यापूर्वी माझं देणं, माझं कर्तव्य हे शेतकऱ्याप्रती आहे, सामान्य माणसाप्रती आहे. त्याचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी काम करतोय. मग अशा परिस्थितीत लोकसभेत ह्या सर्व जनतेचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित आहे. मी माझं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलं, मी माझा प्रश्न टाकला. मला वाटतंय राज्य सरकारमध्ये बसलेली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक खात्याचे मंत्री यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे ना. आणि त्यांच्याकडे सरकारी यंत्रणा आहे, एवढं मोठं मंत्रालय आहे, प्रत्येक मंत्र्याकडे कितीतरी स्टाफ आहे, पी आहेत. मग त्यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी का विलंब होतोय? आणि जोपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार नाही तोपर्यंत केंद्र सरकार ह्याच्यावर विचारच करणार नाही. आणि ही अतिशय धक्कादायक गोष्ट मला वाटतंय ह्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरातनं त्या ठिकाणी उघडी पडते आणि हे दुर्दैवी आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा प्रचार संपलेला आहे, मतदान झालंय. आता परत अजून जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत. पण त्या प्रचाराला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना माझं नम्र निवेदन आहे की हा प्रस्ताव पहिल्यांदा तातडीनं आपण केंद्र सरकारकडे पाठवावा, जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळणं शक्य होईल. आपण जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 5,77,544 हेक्टर इतक्या क्षेत्राचं नुकसान त्या ठिकाणी झालंय. आणि त्याच्या बाबतीत आपण 1154.80 कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारकडे केली. अद्याप राज्य सरकारचे जवळपास 300-325 पेक्षा अधिकची रक्कम, 300-325 कोटीपेक्षा आधीची रक्कम अजून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे, प्राप्त होणं गरजेचं आहे. ती मिळालेली नाही. मला वाटतंय राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आज जवळपास 10 लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी राज्यावर घेतंय. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडनं जी मदत राज्याला मिळणं गरजेचं आहे, मला वाटतंय त्याच्या बाबतीतला प्रस्ताव राज्य सरकारनं
दिलेला नाही ही दुर्दैवाची बाब आहे, खेदाची आहे. आणि राज्य सरकारनं आता तरी गांभीर्यानं घ्यावं आणि तो प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा. जसा तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल, निश्चितपणे या भागाचा खासदार म्हणून आणि महाराष्ट्रातले आम्ही सगळे खासदार शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे तातडीनं केंद्र सरकार त्याला कशी मदत करेल याच्यासाठी प्रयत्नशील राहू. दादा, हे प्रस्ताव न पाठवल्यामुळं आपला जिल्हा तर आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय. नेमकं काय नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे आपण बघितलं असेल तर न भूतो न भविष्यती अशा परिस्थितीला शेतकरी सामोरा जातोय. जमीन खरवडून गेलेली आहे, विहिरी बुजलेल्या आहेत, घरात चिखल झालाय, जनावरं वाहून गेलेत आणि जे पीक हातातोंडाला आलं होतं ते पीक त्या ठिकाणी समूळ नष्ट झालंय. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला मदत करणं हे कुठल्याही सरकारचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या मदतीच्या बाबतीत केंद्र सरकारकडनं जी मिळणारी मदत आहे त्याच्या बाबतीत राज्य सरकारकडनं जर प्रस्तावच जात नसेल तर हे दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. विनंती इतकीच आहे की झालं गेलं लवकरात लवकर आता राज्य सरकारनं तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम तातडीनं करावं. धन्यवाद. एकंदरीतच हा प्रस्ताव जे आहे ते राज्य सरकारनं केंद्राकडे लवकरात लवकर पाठवावा असं खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.